नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून या आठवड्यात एकूण 6 स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. आज शुक्रवारी 12 वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू होत्या. तुम्ही जी काही मतं तुमच्या आवडत्या सदस्यांना दिली होती, ती मतं मतपेटीमध्ये बंद झालीत आणि या मतपेट्या रविवारी उघडल्या जातील. अशातच आता फायनल वोटिंग ट्रेंड आलेत. यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, मला असं वाटतं ना, की ज्या पद्धतीने आयुष हा बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाहीये, तो कुठलाही टास्क किंवा बिग बॉसच्या घरातील इतर ॲक्टिव्हिटीमध्ये देखील दिसत नाही. आयुष बिग बॉसच्या घरामध्ये आहे, तरीही बिग बॉस त्याच्यावरती कॅमेरा सुद्धा मारत नाही आणि तोही दिसण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. त्यामुळे आयुष्यात जातो की काय या आठवड्यात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघूया वोटिंग ट्रेंड काय सांगतात. तर आयुष्या एकंदरीत हा सगळा गेम पाहता त्याला जास्त प्रेक्षकांचा सपोर्ट मिळताना दिसत नाही. त्यामुळे आयुष्या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके जिथे आपली मतं व्यक्त करायला संधी मिळते तिथे तो व्यक्त करतो. जिथे गेम खेळायची संधी मिळते तिथे प्रभू शेळके खेळतो. तर त्या पद्धतीने त्याला तशी वोटिंग सुद्धा होताना दिसते. सध्या तर या वोटिंग ट्रेंडमध्ये तो 5व्या स्थानी आहे. नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिचा बाल्कनी गेम जास्त प्रेक्षकांना आवडताना दिसत नाही. परंतु गेले 2 दिवस प्राजक्ता ही आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते, खेळ दाखवण्याचा प्रयत्न करते. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये प्राजक्ता ही 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे राकेश बापट. मित्रांनो, राकेश बापट हा सुद्धा राखी आल्यापासून थोडासा गेम दाखवायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले मुद्दे मांडण्याचा तो नक्कीच प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी तो खेळ सध्या दाखवताना दिसतो. या वोटिंग ट्रेंडमध्ये तो स्ट्रॉंग पोझिशनवरती आहे. सध्या तो 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे सचिन भाऊ कुमावत. मित्रांनो, मी नेहमीच सांगतो सचिन भाऊचा असा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही, परंतु जे काही तो बोलतो तो अगदी मुद्देसूद बोलतो. पण त्याला वोटिंग जबरदस्त होताना दिसते. जरी त्याचा गेम जास्त नसेल तरी त्याला वोटिंग चांगली होते. सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये तो 2ऱ्या स्थानी आहे. नंबर 1 वरती सध्या तरी आहे तो म्हणजे करण सोनावणे. करण सोनावणे सध्या आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करताना दिसतोय आणि त्याची तगडी फॅन फॉलोइंग त्याला जबरदस्त अशी वोटिंग करताना दिसते. सध्या करण सोनावणे या वोटिंग ट्रेंडमध्ये 1ल्या स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे सचिन कुमावत. मित्रांनो, सचिन कुमावत याचा बिग बॉसच्या घरामध्ये खरंच जास्त गेम नाहीये, पण त्याला वोटिंग चांगली होताना दिसते. सध्या 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे राकेश बापट. हे स्ट्रॉंग कंटेस्टंट या नॉमिनेशनमध्ये आहेत. तर बॉटमला आहे ते म्हणजे आयुष, आपला छोटू आणि त्यानंतर प्राजक्ता शुक्रे. कोण जाणार आता या बॉटम कंटेस्टंट पैकी? मित्रांनो, जरी सचिन दादा हा टॉप 3 मध्ये असला वोटिंगने तरी त्याचा कंटेंट जास्त नाही. त्यामुळे तो सुद्धा बॉटमलाच आहे असं सांगायला हरकत नाही. तर इथे 4 कंटेस्टंट आपण बॉटमला धरूया. मला असं वाटतं की करण आणि राकेश हे खूप स्ट्रॉंग आहेत या 4 कंटेस्टंटच्या मानाने. आता प्रभू, आयुष, प्राजक्ता आणि सचिन दादा या 4 पैकी सांगायचं झालं ना, तर आयुष अजिबात दिसत नाही. त्यांनी गेम ऑफ केलाय का हेही कळत नाही. मला असं वाटतं की जर एक इलेक्शन झालं ना, तर आयुष संजीव हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. कारण तसा त्याचा गेम नाही आणि मला असं वाटतं की त्याला थोडी जास्तच दुखापत झालेली आहे. चालताना वगैरे जेव्हा तो दिसतो, तेव्हा तो लंगडत चालताना दिसतो. त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. आता नेमकं काय झालं हे बिग बॉसही सांगत नाही आणि कुठल्या सदस्यांकडनं देखील याच्यावरती भाष्य केलं जात नाही. कदाचित मेडिकल रिझनमुळे आयुषला घराबाहेर सुद्धा काढू शकतात. जर आयुषला काढलं नाही, तर मग प्रभू, प्राजक्ता किंवा सचिन, नाहीतर मग सचिनचा पत्ता कट करतील असं एकंदरीत पाहायला मिळतंय. काय वाटतं तुम्हाला कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? म्हणजे मला तर असं एक स्पष्ट दिसतंय की आयुष हा जाऊ शकतो. आयुष नाही गेला तर मग छोटू, काळू डॉन, प्राजक्ता की सचिन? काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.